यवतमाळ शहरात श्रावण महिना आणि पोळा महोत्सवादरम्यान भरणाऱ्या दुकानांमधून स्थानिक दुकानदार आणि काही समाजकंटकांकडून बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप समोर आला आहे। या काळात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असताना अनेक लहान व्यापाऱ्यांकडून दुकानासमोर जागा हवी असल्यास पैसे द्यावे लागतील अशा धमक्या देऊन बेकायदेशीर वसुली केली जात आहे। या संदर्भात शिवसेना व्यापारी आघाडीचे तालुका प्रमुख मनीष लोडके यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे। बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांना शासकीय पावती फाडून व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अन्यथा स्थानिक व्यापाऱ्यांना धडा शिकवला जाईल असं त्यांनी म्हटलंय। नगर परिषदेने जागेचे योग्य नियोजन करून शासकीय पावती देणे अपेक्षित असताना दुर्लक्षामुळे खासगी वसुलीचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे प्रशासनाचेही आर्थिक नुकसान होत आहे। नागरिक आणि सामाजिक संघटनांनी या प्रकरणी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय। रस्त्यावर उघडपणे चाललेल्या या लुटीकडे पोलीस प्रशासन का दुर्लक्ष करत आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे। या संदर्भात तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। प्रतिनिधी सय्यद मतीन, शिवसेना व्यापारी आघाडी, उद्धव बाळासाहेब ठाकरे। प्रश्न असा आहे की इथे ऐतिहासिक पोळा भरतो। बाहेरगावचे लोक अनेक वर्षापासून व्यवसाय करण्याकरिता आहेत। आता तो पोळा आधी आझाद मैदानात भरायचा, पण तो आता पोस्ट ग्राउंडवर भरत आहे। तर इथे जे इतर दुकानदार आहे, इंदिरा मार्केट किंवा मग त्या पोलीस स्टेशनपासून हनुमान आखाड्यापर्यंत ज्यांची हे दुकाने नगर परिषदेने दिलेली आहे, त्यांच्यासमोर जे छोटे मोठे व्यावसायिक गावातले बाहेरगावचे येतात, त्यांच्याकडून दोन टेबल लावायची 20 ते 25 हजाराची मागणी करतात। आता ते छोटे मोठे व्यवसाय करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत आहे। आता 20 आणि 25 हजार रुपये जर त्यांना दिले, त्यांनी कमवाय काय? लोकांचे देणे राहते, घेणे राहते, हे सर्व ते एक दिवसाच्या आशेवर आलेले राहतात की आज इथून आपलं काहीतरी होईल आणि आपलं परिवाराचं आणि इतर लोकांचे देणं घेणं होईल। पण यांनी जशी ही भाईगिरी, दादागिरी केल्यासारखं चालू केलेलं आहे। 25,000 30,000 रुपये, बरं ही पैसे कशाचे? जेव्हा जागा नगर परिषदेच्या हद्दीतली, मग यांना हा अधिकार दिला कोणी पैसे देण्याचा? आमचं मुख्याधिकारी साहेबांना एकच विनंती आहे की आपण या सगळ्या बाबीकडे दुर्लक्ष करू नये, आपलं लक्ष केंद्रित करायला यावं। हे पैसे घेतल्यानंतर नगर परिषदचे जे ठेकेदार आहेत तेही पैसे घेईल, चला ठीक आहे, त्यांनी ठेका लिगली घेतलेला आहे, त्यांना अधिकार आहे पैसे घेण्याचा, पण या दुकानदारांना अधिकार दिला कोणी? सीओ साहेबांनी हे सर्व तात्काळ थांबवण्यात यावं। एका दुकानदाराला 50 फूट 60 फूट अशी जागा 50-50 60-60 हजार रुपये भरून जर घेत असेल तर बाकीचे व्यावसायिक वंचित राहत व्यवसायापासून। तर सीओ साहेबांनी एक करण्यात यावं, 10 बाय 10चे सर्वीकडे ब्रॅकेट आखावे आणि जितके एकही दुकानदार या व्यवसायापासून वंचित राहू नये, ही अशी आमची मागणी आहे। आणि स्थानिकांना प्रथम लकी ड्रॉ काढण्यात यावा, ज्याचा नंबर निघेल त्याला तिथं नंबर आखून त्याला त्याचे दुकान देण्यात यावी, अन्यथा शिवसेना व्यापारी आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे आंदोलन करण्यात येईल। सीओ साहेबांनी याच्याकडे जर लक्ष दिलं नाही तर सीओ साहेबांना खूप महागात पडेल। आम्ही सीओ साहेबाला सोमवारी भेटणारच आहे, त्यांच्यासोबत याबाबत चर्चा करणार आहे। त्यांनी जर मार्ग काढला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने मार्ग काढू आणि कसे पैसे घेते व्यावसायिकाकडून, त्यांची लूट कशी करते ते आम्ही बघू। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.